अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटला कुपोषणाचा शाप आहे। मेळघाट इथं नुकत्याच कुपोषणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र कुपोषणाचा हा प्रकार माणसांच्या बाबतीत नसून रस्त्यांच्या बाबतीत घडलाय। मेळघाट भागात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बनवण्यात आलेला रस्ता कुठलीही जड वाहतूक नसतानाही चक्क 6 महिन्यातच खराब झाला। पाहूया एक विशेष वृत्तांत। व्हीसीआर हा कच्चा रस्ता नाही तर तब्बल 6,51,00,000 रुपये खर्चून 6 महिन्यांपूर्वीच शासनातर्फे तयार करण्यात आलेला नवा कोरा रस्ता आहे। हा रस्ता आहे मेळघाटातील धारणे भागातील बीबामल परिसरातील। विशेष म्हणजे या भागातून अतिशय तुरळक प्रमाणात वाहतूक चालते। कुठलीही जड वाहतूक नसताना 6 महिन्यातच या रस्त्याचे हाल झाले। या निमित्तानं पुन्हा का होईना मेळघाटात भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे याचं धडधडीत उदाहरण समोर आहे। या रस्त्याच्या उद्घाटनाला राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे अमरावती जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज देखील लोकार्पण कार्यक्रमाला हजर राहिले असल्याचा नामफलक आहे। आणि याच फलकावर टिच्चून खराब झालेला रस्ता सर्वसामान्य जनतेला वाकुल्या दाखवत आहे। या रस्त्यासाठी अनेकांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तेव्हा हा रस्ता चांगला आहे अशी प्रतिक्रिया त्या अधिकाऱ्यांनी दिली। जनतेचा पैसा असा वाया चाललेला असतानाही कोणालाही त्याचे सोयरसुतूक नाही, तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर ही बाब मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्यानं घ्यावी अशी ही मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली आहे।